हे जे नेते आहेत ना दोन्ही, कधी इकडं असतात कधी तिकडं असतात, कधी युतीत असतात कधी आघाड्यात असतात. आम्हा पैसा आहे त्या कुटुंबातला व्यक्ती परत येऊ शकतो. नवीन चेहऱ्याला मतदान देणार आहे. तिकीट नाही मिळालं युतीमधनं की आघाडीत जातात, आघाडीत नाही मिळालं की युतीत येतात. पक्षापेक्षा वैयक्तिक काम करणारा असावा. माणूस बघणार, पक्षाला काय चाटायचंय माणसाला बघणार. एकदा मतदान झालं की इकडं कोण मेलं गेलं काय ह्यांचं झालं कोण बघायला येत नाही. मला चांगलं असलं तर मतदान टाकताना तर मतात टाकीत नाव आली. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्या हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69. नमस्कार. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं आता कोल्हापूर शहरामध्ये राजकीय वातावरण चांगलं तापलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर मी प्रत्येक मतदारसंघात जातोय आणि तेथील नागरिकांशी संवाद साधतोय. त्यांच्या मनातला नगरसेवक कसा असावा, त्यांची भागामध्ये विकास झालाय की नाही हे जाण्यासाठी मी आज पोहोचलोय प्रभाग क्रमांक 4 यामधील विचारमाळ परिसरामध्ये. या ठिकाणी काही माझ्यासोबत नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. दादा नमस्कार. काय सांगाल, महानगरपालिका निवडणुका सुरू झालेल्या आहेत. आता गेल्या 5 वर्ष महापालिकेची सत्ता होती आणि त्याच्यापूर्वी निवडणूक 5 वर्षापूर्वी झालेली, 10 वर्ष निवडणूक झालेली नाही. तर आपल्या या परिसरामध्ये विकास कामं जी व्हायला पाहिजे तशी झालीत का? विकास कामं त्या प्रशासनाच्या माध्यमातून करताना जरासा अडचण येते. तर प्रशासनाऐवजी महापालिकेला प्रतिनिधित्व करणारं नगरसेवक असणं तर अत्यंत गरजेचं आहे. कारण ज्या समस्या लोकप्रतिनिधीला माहीत असतात त्या महापालिका प्रशासनाला कधी समजत नाही. कारण ग्राउंड लेवलला जो कार्यकर्ता असतो त्या प्रतिनिधीला सांगू शकतो की ह्या भागातल्या ह्या समस्या आहेत. जोपर्यंत समस्या सामान्य माणसाच्या प्रतिनिधीला कळू शकतात, प्रशासनाला कळू शकत नाही. त्यामुळे भागामध्ये नेतृत्व करण्यासाठी भागामध्ये नगरसेवक असणं अत्यंत गरजेचं आहे. भागामध्ये नगरसेवक असणं अत्यंत गरजेचं आहे. भागातल्या सगळ्या ज्या तक्रारी आहेत किंवा समस्या असतील त्या सोडवण्यासाठी नगरसेवक महत्वाचा. पण तो नगरसेवक कसा असावा? नगरसेवक हा पक्षापेक्षा वैयक्तिक काम करणारा असावा. त्याच्या मनात कुठल्याही व्यक्तीबद्दल, कुठल्याही मतदाराबद्दल हेवे देवे आणि मनाचा तुच्छता नसावी. कारण भागातील प्रतिनिधीला किंवा नगरसेवकाला अक्षरशः स्वतःच्या कुटुंबातला एक व्यक्ती म्हणून बघत असतात सामान्य माणसं. कारण माझ्या घरात काय झालं, मग सामान्य कोणतीही गोष्ट असू दे, आरोग्यापासून असू द्या, वैयक्तिक कौटुंबिक भांडणापासून असू द्या, की आपलं कोणतरी सांगणारं ऐकणारं असावं म्हणून त्या बघण्यात की माझा पाठीला काय, माझा भाऊ आहे की माझ्या मनात त्याला काहीतरी सांगायचं आहे म्हणून हे सामान्य लोक त्याला सांगायला जातात. जर हा व्यक्ती राजकारण जर प्रत्येक गोष्टीसाठी बघत नाही, हो मला मत दिला नाही म्हणून जर त्याच्याकडे निष्काळजीपणे केलं तर हा त्या मतदारावर अन्याय. जरी तुम्हाला जर ती मदत जरी केली नसेल तरी त्या माणसाचं अडचणी किंवा त्याच्या समस्या सोडवणं हा प्रथम कर्तव्य त्या नेतृत्व करणाऱ्या माणसाचं असतं. आता या वेळेला मतदान करत असताना तुम्ही अनुभवी म्हणजे जे जुने नगरसेवक आहेत किंवा आतापर्यंत होत आलेले नगरसेवक आहेत ते बघणार आहेत की तरुण चेहरा किंवा एखादा नव्या चेहऱ्याला संधी देणार आहे? आम्ही नवीन चेहरा बघणार आहे. नवीन चेहऱ्याला मतदान देणार आहे. काय वाटतं तुम्हाला? ठीक आहे, याच्या मताशी बऱ्यापैकी मी पण सहमत आहे. कारण एकाच व्यक्तीकडे सातत्याने जर नेतृत्व करायची जर जबाबदारी दिली तर त्याचा बघण्याचा दृष्टिकोन त्या भागाबद्दल जरा वेगळ्या पद्धतीने होते. कारण ज्या माणसाला जर नवीन दिलं तर त्या माणसाच्या काम करण्याचा जो उत्सव असतो तो डबल पद्धती असते आणि त्या लोकांची काही अपेक्षा नसते शक्यतो. त्यामुळं नेतृत्वात सातत्यानं बदल होणं गरजेचं आहे. नगरसेवक कसा असावा? एकदम चांगला व्यक्ती असावा, सगळ्या सुविधा वगैरे सगळं करणारा असावा. यावेळेला मतदान करताना माणूस बघणार काय पक्ष बघणार? माणूस बघणार, पक्षाला काय चाटायचंय माणसाला बघणार. मग तो माणूस कसा असावा? चांगला असावा, काम करणारा असावा, सगळं व्यवस्थित असावा करणारा. या वेळेला कोल्हापूर महानगरपालिकेवर महायुती की महाविकास आघाडी येणार? तसलं काय आम्हाला माहित नाही बघा. आम्हाला नेता चांगला पाहिजे बघा, इथं काम करणारा. काय अपेक्षा देणार आहे नगरसेवकाकडे?
नगरसेवकाकडून काय आमची इच्छा हीच आहे की इथले सगळे सुविधा व्यवस्थित पाहिजे, संडास बाथरूमची सुविधा झाल्या पाहिजे, गल्लीत जावा, गल्लीतले रस्ते, पाण्याची सुविधा व्यवस्थित पाहिजे, सगळं झाडू बिडू सगळं सुविधा साफसफाई सगळी पाहिजे, एवढीच अपेक्षा आमची. काय म्हणताय तुम्ही महायुती प्रश्न का विचारला की महायुती का महाविकास आघाडी. पण महायुती आणि महाविकास आघाडी हे जे नेते आहेत ना दोन्ही, कधी इकडं असतात कधी तिकडं असतात, कधी युतीत असतात कधी आघाड्यात असतात. त्यामुळं महायुती किंवा महाविकास आघाडी असा प्रश्नच माझ्या मते तर नाही आहे हा. कारण तिकीट नाही मिळालं युतीमधनं की आघाडीत जातात, आघाडीत नाही मिळालं की युतीत येतात. त्याच्यामुळं पक्षीय लेवलचा इथं काय तेवढा फारसा संबंध येत नाही असं मला वाटतं. मग व्यक्ती महत्वाचा की पक्ष महत्वाचा आता तसं तुमच्या भागात? लोकल लेवलला व्यक्ती बघूनच मतदान करतात लोक. पक्षाचं कसं आहे, पक्षाची ध्येय धोरणं ठरलेली असतात, पण ते ह्या लोकल लेवलला ते कोणी वापरत नाही. तुमच्या मते नगरसेवक कसा असावा? नगरसेवक फक्त मतदान मागण्यापुरता येणारा नसावा, निवडून आल्यानंतर काम सुद्धा विचारायला येणारा असावा असं मला वाटतं. घराणेशाही बाबत तुमचं काय मत आहे? घराणेशाही अशी सहजासहजी येत नाही. कारण ज्याच्याकडं आम्हा पैसा आहे त्या कुटुंबातलाच व्यक्ती परत येऊ शकतो. खरं तर सामान्य आता बहु प्रभाग झालेत, 4 मतदार एकत्र झाल्यामुळं सामान्य माणसाला किंवा सामान्य कार्यकर्त्याला निवडणूक लढवणे ही सहजासहजी शक्य नाही. कारण ह्या मतदारसंघामध्ये कमीत कमी 40 ते 50 लाख रुपये खर्च करणारे ऐपत असणारा कार्यकर्ता इथं होऊ शकत नाही. माझ्यासारखा सामान्य माणूस आजपर्यंत 10 नगरसेवकाला निवडून दिलो मी, परंतु माझ्यासारख्या माणसा आज विचारच होत नाही. आणि माझी ती ऐपतही नाही नगरसेवकाची, परंतु काम करण्याची ताकद धमक एवढी आहे की सगळ्या प्रश्नाची जाणीव असणारा माणूस असताना पण तो सामान्य माणसाला होऊ शकत नाही. त्यामुळे पिढ्यानपिढ्या ज्याच्या कुटुंबातला माणूस तेच परत येणार आहे. एखाद्याची बायको येणार, एखादा भाऊ, एखाद्याची वहिनी, एखादा, अशा पद्धतीने पिढीनपिढी कौटुंबिक पद्धतीने इलेक्शन होते आहे आणि त्याला अपवाद विचार राहणार नाही. मामा, नगरसेवक कसा पाहिजे हो? नगरसेवक जनतेसंग चालणारा पाहिजे. सगळ्या माणसाला असं समोरून या हाक मारली तर धावणारा पाहिजे. या पद्धतीनं नगरसेवक पाहिजे. आता तुम्ही विचारमाळ परिसरातील नागरिक आहात, काय वाटतंय येणाऱ्या नगरसेवकाकडनं काय अपेक्षा आहेत? येणाऱ्या नगरसेवकून काय अपेक्षा नाही, सगळ्या जनतेला घेऊन चालणारा ह्या अपेक्षा आहे. असा असावा, तेव्हा काम काहीतरी नीट चालावं असं वाटतं. भांडणारा नसावा, म्हणजे भांडण लागलं तरी सोडवायला येणारा असावा. इथं त्या तत्वाचा माणूस तुम्ही मतदान करताना माणूस बघणार का पक्ष बघणार? माणूस बघणार. का? माणसाची प्रगती वाढत नाही ना. हा, काय वाटतंय 50 वर्ष तुम्ही इथं राहतायचा, बदललंय का इकडं? कायच बदललं नाही, काय बदलत नाही. मतदानाच्या टायमाला तेवढा हातात पाया जोडत येते ती, पाया पडत येते ती. एकदा मतदान झालं की इकडं कोण मेलं गेलं काय ह्यांचं झालं कोण बघायला येत नाही. संडासात तर बायावाची बसायला जागा नाही, संडासात पाय चालले ती तर त्या संडास तर कोण सोय करत नाही, कोण इकडे फिरकतच नाही. मग आता कसा नगरसेवक पाहिजे तुम्हाला? झोपडपट्टीची सुधारणा करणारा, आम्हाला बघणारा, काय बरं वाईट काय कोणाचं झालं केलं तसला आम्हाला नगरसेवक पाहिजे. असला नगरसेवक त्यांना नगरसेवक होजी तर आमच्या हाता पाया पडायचं आणि एकदा नगरसेवक झालं की आम्हाला कोणच विचारित नाही, तसला नको आहे. काय काय अडचणी जाता इथं? काय ती बोलली की आमची भाची आता तुम्ही बोला की. काय कशाची सोय नाही बघा. हिथं उगा राहता उगा ती निवडणुकीसाठी येते ती बघा हे करायला बघायला. आता मतदान करताना माणूस बघणार का पक्ष बघणार? आता कुठला पक्ष बघायचा आहे का माणूस बघायचा आहे? आता ही लोक काय करते ती करायचं त्यांच्यावर. संडास फुटले ती सगळं आमचं, आम्हाला कोण नाही, आम्हाला बघायला येत नाही. कामं केलीत का इकडं? कुठली कोण करता येईन, येता येईन जाता उगा येते ते आपलं बघत येते जाते ती परत मागायला. हा, कोण मेलं का कोण राहिलं का कोण कोणाचं काय झालं तर बघत नाही ती. तुम्हाला सांगते एवढ्या लेकरावानी काम किती शाळा शिकली ती. राजू दादाला निवडून कवापासून द्यायला एका लेकरावाला का कुण्या बाईला काम लावलंय का कुणाला लावलंय का नाही. तर आम्हाला कामाची गरज आहे. मी काय गावऱ्या चालले पण ही माझी लेकरं आहे ती का नाही. तळ फोडून काम कराल ती, कष्ट कराल ती.
मग तुम्ही नोकऱ्या जर देणार तर मग काय सांगावं. मग तुम्हाला काय वाटतंय मावशी, तुम्ही आता लय वर्ष निवडणुका बघितल्या, मतदान पण केलं, होय. नगरसेवक जो असतो की नाही तो कसा पाहिजे हो? अहो मेले तर घरापातोर येत नाही ती. हा. हा माणूस मेलं तर घरापातोर येत नाही ती. हा. आणि ती मातीला तरी लांबच राहिली. मग कसा पाहिजे तुम्हाला नगरसेवक? आम्हाला चांगलं असलं तर मतदान टाकताना तर मतात टाकीत नाव आले. एवढा का राग? हा राग आलाय मला. ही लेकरं माझी कष्ट करून मराली. हाय कुणाला तिकडून नोकऱ्यांना त्या पायखाना नाही. काय करतोय त्यानं? निवडून देतोय की पळत, निवडून देतोय की पळत. मग यावेळी तुम्ही विचार करणार का नाही मतदान करताना? हा विचार कुठला करतो? काय करतो? वडापाव दिला की झालं. तर मी वडापाव जिंकून त्याच्यात लाजीव नाव वडापावात. हा तर मी तुम्ही माझं लिकरूच हाव. हा तर आम्हाला माझ्या लेकरावाला कष्ट करून मराल. काय तरी नोकऱ्या झाडो कुठं काय करायला लावा. हा मान पायखाना कसला झालाय त्या पायखान्याला बघा. आमच्या लेकराने पायखान्याला परश्या बसवलेल्या फोडल्या त्याच्या परवाने. तर आपण पाहिलं की प्रभाग क्रमांक 4 मधील नागरिकांची, आपण विचारमाळ परिसरातील नागरिकांची संवाद साधला. मतदान आलं, निवडणुका आल्या की उमेदवारांना जाग येते, नगरसेवकांना जाग येते, येतात, हात जोडतात, मतं मागतात आणि निघून जातात. यानंतर 5 वर्ष परिसरातील ज्या काही समस्या आहेत, नागरिकांच्या तक्रारी आहेत, याकडे त्यांचं अक्षम्य दुर्लक्ष असतं. पुन्हा निवडणुका आल्या की ती पुन्हा एकदा येतात, पुन्हा मतं मागतात. अशी परिस्थिती या विचारमाळ परिसरामध्ये आहे. त्यामुळं यावेळेला मतदान करताना विचारपूर्वक मतदान करणार आहोत. जे परिसराचा जो नगरसेवक, जो माणूस, जी व्यक्ती आपल्या परिसरातील तक्रारी असतील, परिसरातील समस्या असतील, विकास कामं असतील, जो पूर्ण करेल, समस्यांचं निराकरण करेल, अशाच माणसाला आम्ही यावेळेला मतदान करणार असल्याचं प्रतिक्रिया या नागरिकांनी आपल्यासमोर व्यक्त केलेल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज, कोल्हापूर.